नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील बोलतो. अनेक महिन्यानंतर मी खरं व्हिडिओ करतो आहे. मध्यंतरी व्यस्त झालो होतो जरा, थोडं प्रोफेशनल आणि फॅमिली लाईफमध्ये. त्यामुळे व्हिडिओ काही फार रेकॉर्ड करता आला नाही मला. कारण व्हिडिओ रेकॉर्ड करायचं म्हणलं की त्या विषयाचा अभ्यास करायला लागतो आणि अप टू डेट राहावं लागतं विषयांवर. त्यामुळे फारसं जमलं नाही. तर हा जो विषय आहे, नुकतंच आपल्या जगप्रसिद्ध, विश्वप्रसिद्ध विश्वगुरू प्राईम मिनिस्टर, जे देवाचे अवतार आहेत, नॉन बायोलॉजिकल आहेत, असं त्यांचं मत आहे. यांनी थॉमस मॅकॉले, लॉर्ड मॅकॉले जे होते, ईस्ट इंडिया कंपनीचे एम्प्लॉई म्हणून, ते अधिकारी म्हणून भारतात आले होते 19व्या शतकात. भारतात शैक्षणिक धोरण कसं असावं याच्याबद्दल जेव्हा ब्रिटिश संसदेत चर्चा झाली, त्यावेळेला ते अप्पर हाऊसमध्ये, म्हणजे ते राज्यसभेचे खासदार होते असे इथल्या सिस्टीममधले. आणि त्यांना काही आर्थिक अडचणी आल्या, कर्जात डुबले, म्हणून त्यांनी ते ईस्ट इंडिया कंपनीचं मिशन हाती घेतलं. त्यांना कॉन्ट्रॅक्ट त्यांचा घेतला आणि इंडियातल्या शैक्षणिक धोरणाबद्दल त्यांना काम देण्यात आलं. आणि त्यावेळेला मिनट्स ऑन एज्युकेशन, इंडियातल्या एज्युकेशनवर म्हणून त्यांचा तो अहवाल होता, रिकमेंडेशन्स होते. आणि पुढे जाऊन यांनी IPC, इंडियन पेनल कोडवर पण यांचं मोलाचं कार्य केलं. तर या संदर्भात जगप्रसिद्ध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतंच एक स्टेटमेंट केलं की मॅकॉलेच्या गुलामगिरीतून आपल्याला आपल्या शिक्षण यंत्रणेला सोडवायचं आहे. म्हणजे इंग्लिशचं वर्चस्व काढायचं आहे, इंग्लिशपासून दूर जायचं आहे. आणि या धोरणामुळे, ह्या शिक्षण व्यवस्थेमुळे आपली संस्कृती नाहीशी झाली, आपल्यात लाचारी आली, आपल्यात गुलामगिरी आली आणि आपण नोकर झालो, गुलाम झालो, असं त्यांचं मत आहे. आता सर्वप्रथम जेव्हा एखादा RSSचा संघी, मनुवादी, ब्राह्मणवादी मानसिकतेचा माणूस एखाद्या इतिहासामध्ये जाऊन गडे मुर्दे उखडून जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला करत असेल आणि त्याला चुकीचं म्हणत असेल, तर आपण सगळ्यात आधी थांबून विचार करायचा की हे का करतायत, याच्या मागचं काय षड्यंत्र आहे. कारण हे कायम फक्त षड्यंत्रच असतं यांचं. हे सरळ सरळ लोक नाहीत. हे म्हणजे खोटं बोलतात, थापा ठोकतात आणि जुने गडे मुर्दे उखडतात. म्हणजे याच्यामध्ये त्यांचा एक मोठा एक षड्यंत्र असतं. जो विचार आलेला असतो, त्या विचाराला खोडायचं, त्याला खोटं प्रूव्ह करायचं, त्याला बदनाम करायचं, असं यांचं षड्यंत्र असतं. तर हा जो लॉर्ड मॅकॉले जे होते, हे काय अगदी भारतातल्या जनतेविषयी त्यांना खूप कळवळा होता, म्हणून भारतीय लोकांना शिकवायचं अशा हेतूने त्यांनी शिक्षण धोरण राबवलं नाही. त्यांना भारतामध्ये ब्रिटिशांना राज्य करायला सोपं व्हावं म्हणून शिक्षित लोक हवे होते आणि ते स्थानिक लोक हवे होते. म्हणून काय धोरण असावं, तर त्यावेळेचं बॅकग्राऊंड जे आहे, भारतामध्ये त्यावेळेला पारशी भाषा होती, अरबी, आणि संस्कृत होती. याच्या पलीकडे लोकशिक्षण फारसं नव्हतं. प्रामुख्याने हे होतं, स्थानिक पातळीवर बंगाली, दक्षिणेतल्या भाषा होत्या. पण इकडे उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने जिथे व्यवहार चालत होते, तिथली भाषा पारशी, अरबी पारशी किंवा संस्कृत भाषा ही फक्त ब्राह्मणांनाच हिचा ॲक्सेस होता आणि काही सवर्ण लोक जे शिक्षित होतात त्यांना. इतरांना हिचा ॲक्सेस ब्राह्मण प्रमाणे नव्हता. कारण तसं संस्कृतमधून वाचन करणं, लिहिणं, ऐकणं हे धर्माने वर्ज्य केलेलं होतं. त्यामुळे SC, ST, OBC, शूद्र या लोकांना वाचनाची परवानगी नव्हती. आणि हे त्यावेळच्या सगळ्या जे तत्कालीन जे पुरावे आहेत त्याच्यावरून आपल्याला दिसून येतं. अगदी मोजकेच फक्त राज्यकर्ते जे घराणे असतील, राजा राणी, त्यांची मुलं, यांना फक्त थोडंफार शिक्षण दिलं जायचं गैरब्राह्मणांमध्ये. बाकी इन जनरल संस्कृतमधून शिक्षण नसायचं, पण पारशी, अरबी ह्या भाषा त्यावेळेला वापरल्या जात होत्या. त्या जास्त वापरात होत्या संस्कृतच्या मानाने. आणि संस्कृतमध्ये काही नवीन कुठलं संशोधन नव्हतं, काही विशेष काही नव्हतं. इट वॉज लाईक अ क्लोज्ड, एक रेस्ट्रिक्टेड असं ते साहित्य होतं. फक्त ते ब्राह्मणांना अलाउड होतं. त्यामुळे थॉमस मॅकॉलेने तो विचार, आणि त्यांचा स्वार्थी विचार असेल, आपल्याला आपलं जे नॉलेज आहे ते पसरवता येईल, आपल्याला सोपं होईल असं म्हणून त्यांनी इंग्रजीतून हे शिक्षण द्यायचं आणि सगळ्यांना खुलं करायचं. आणि पुढे जाऊन इंडियन पेनल कोड जो IPC जे लागू झालं, त्याच्यामध्ये पूर्वी
जे मुस्लिमांना मुस्लिम क्रिमिनल लॉ होता, हिंदूंना हिंदूंच्या कायद्याप्रमाणे मनुस्मृतीचा लॉ होता, हे सगळं बाजूला सारून ब्रिटिशांनी इंडियन पेनल कोड लागू केला. तर या सगळ्यामुळे झालं असं की कायद्याप्रमाणे सगळे सारखे झाले. भारतामध्ये इंग्लिश शिक्षण सुरू झालं. भारतामध्ये त्याच्यानंतर काही दशकातच 3 मोठे 1857चा जेव्हा उठाव झाला, तेव्हा तेव्हा 3 मोठे विद्यापीठं भारतात ऑलरेडी सुरू झाले होते. आणि इथे कोण शिकत होतं, तर भारतातले लोक शिकत होते. मुस्लिमांना याच्यात फारसा इंटरेस्ट नव्हता सुरुवातीला, परंतु ब्राह्मण जे लोक आहेत हे प्रामुख्याने या शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी झाले. मग पुढे बनिया लोक सहभागी झाले आणि मग ब्राह्मणांच्या महिला देखील शिकू लागल्या. पुढच्या टप्प्यामध्ये शूद्रांमध्ये याचा प्रचार झाला या शिक्षणाचा, आणि शूद्र अगदी मागासवर्गीय जे आहेत, बाबासाहेबांसारखे अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या जातीतले लोक सुद्धा शिकू लागले. हे या शिक्षण व्यवस्थेमुळे झालं. आणि ही क्रांती होती, कारण आतापर्यंत SC ST OBC या लोकांना एज्युकेशन अलाउडच नव्हतं. वेद पुराणं हे ते धार्मिक ज्ञान अलाउड नव्हतं, त्यांना लिहिणं वाचणं अलाउड नव्हतं, आणि महिलांना देखील अलाउड नव्हतं. त्यामुळे जशा आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर झाल्या, तशा काही पहिल्या वकील, पहिल्या अशा होऊ लागल्या, महिला देखील होऊ लागल्या. त्या ब्राह्मणांच्या का घरातल्या मुली असेना, पण त्या शिकायला पुढे आल्या. पुढे यातूनच जे कॉलेजला गेले लोक, युनिव्हर्सिटीला, UK सारख्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या विद्यापीठातून शिकले, यातून क्रांतिकारक निर्माण झाले आणि स्वातंत्र्य लढ्याची चळवळ याच लोकांनी सुरू केली. मग ते शिकलेले लोक जे आहेत, महात्मा गांधी असोत, लोकमान्य टिळक असोत, सरदार वल्लभभाई पटेल, नेहरू, हे सगळे शिक्षित लोक. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या व्यक्तीने एवढा मोठा सामाजिक परिवर्तनाचा लढा उभारला, आणि महात्मा फुले, सावित्रीबाई सारख्या लोकांना शिक्षण मिळालं स्थानिक पातळीवर. त्यांनी स्थानिक शाळा, इंडिजिनस शाळा उभ्या केल्या. मुलींची पहिली इंडिजिनस शाळा पुण्यामध्ये उभी राहिली. दलितांच्या मुलींची शाळा, अस्पृश्यांच्या मुलींची शाळा, ब्राह्मणांच्या मुलींची शाळा, ही पहिल्या शाळा पुण्यामध्ये सुरू केल्या. या कशामुळे सुरू झाल्या, तर ह्या लॉर्ड मॅकॉलेच्या पॉलिसीमुळे झाल्या. आणि याच्यामुळे ब्राह्मण पुरुषांचं जे वर्चस्व होतं एज्युकेशनवर, धार्मिक ज्ञानावर, ही मक्तेदारी नाहीशी झाली. ज्ञानाची गंगा ही शूद्र, दलित, अस्पृश्य, आदिवासी या सगळ्यांमध्ये वाहू लागली. आणि त्यावेळेला याला विरोध झाला, आणि तोच विरोध हे RSSचे संगी बुरसटलेले जे लोक आहेत, नरेंद्र मोदी सारखे, हे आजही करतात. तर हा संस्कृतमधला जो फक्त ज्ञान होतं, ते संस्कृतमधलंही इंग्लिशमध्ये भाषांतर जेव्हा या इंग्लिश लोकांनी केलं, वेस्टर्न लोकांनी केलं, त्या निमित्ताने ते बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या लोकांना वाचायला मिळालं. म्हणजे संस्कृतमधलं बंदिस्त डेड एंडला आलेलं नॉलेजसुद्धा भारतातल्या हिंदू म्हणवणाऱ्या लोकांना हे इंग्लिश मार्फत मिळालं. ही जी क्रांती झाली, ही इंग्लिशमधून एज्युकेशन या लोकांनी सुरू केलं, आणलं. त्याच्यामुळे आपल्या आया बहिणी शिकल्या, त्याच्यामुळे आपले वाडवडील शिकले, पूर्वज शिकले, आणि थोडीफार जी प्रगती होऊ शकली ती झालेली आहे. आणि ही शतकानुशतकं यांनी बंदी आणून ठेवलेली होती. जसा बुद्धिझम संपला आणि पुन्हा ब्राह्मणिझमने टेक ओव्हर केलं आणि त्यांनी पूर्ण वर्णव्यवस्थेप्रमाणे शिक्षण बंदी केली, त्याचातली सोडवणूक जी आहे ती या यंत्रणेने झाली. आता ही काय त्यांनी जाणून बुजून चला यांना ब्राह्मणी वर्चस्वातनं सोडवू, संस्कृतच्या वर्चस्वातनं सोडवू असं म्हणून केलं नाही. त्यांनी ते केलं त्यांच्या स्वार्थासाठीच. आता आपले जे बाप आहेत, याच्यामध्ये सोशल मीडियावर मॅकॉलेच्या अवलादी असं या संगी बुरसटलेल्या लोकांनी सुरू केलं. तर मॅकॉलेच्या अवलादी आपण आहोत की नाही माहीत नाही, पण आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या अवलादी आहोत, आपण महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेच्या अवलादी आहोत, आपण महात्मा गांधी, नेहरू, सरदार पटेलांच्या अवलादी आहोत. यांच्यात अवलादी नक्कीच आहोत आपण. वैचारिक आपले हेच बाप आहेत. आता या सगळ्या आपल्या बापांनी, महात्मा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी या इंग्रजीच्या शिक्षण व्यवस्थेचं कौतुक केलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी याचे चांगले दाखले दिलेले आहेत. नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये याचे चांगले दाखले दिले आहेत. महात्मा गांधींनी याचा संदर्भ साऊथ आफ्रिकेत लढताना दिलेला आहे. या सगळ्यांना ही शिक्षण व्यवस्था चांगली वाटली, त्याच्यामुळे ते विद्रोही होऊ शकले, त्यांना स्वातंत्र्याची जाणीव झाली आणि स्वातंत्र्य मिळालं इव्हेंच्युअली आपल्याला. आता यातलं सगळ्यात साधं सोपं उदाहरण ज्या लोकांना अजूनही पटत नसेल, हा जो बदल कसा झाला आणि त्यावेळेला परिस्थिती काय होती,
तर 2 ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या भूमीतल्या ज्या आहेत त्यावेळी शिकू शकल्या अशा आपल्या माता भगिनी त्यावेळच्या, पहिली म्हणजे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुलेंनी या इंग्रजी शिक्षण व्यवस्थेला इंग्रजी माऊली अशी उपमा देऊन याच्यावर कविता लिहिलेली आहे. ही कविता मी तुमच्यासाठी आता इथे थोडक्यात वाचतो आणि मग मुक्ता साळवेने काय लिहिलं ते देखील वाचतो तुमच्यासाठी. तर मला फक्त 1 मिनिट द्या. सावित्रीबाई म्हणतात, पेशवाई गेली, इंग्रजी माऊली आली. निराशेचा गर्द अंधार, नरक स्वर्गाचे भय अनिवार. न्यूनगंडाचे मनी विचार, अशा यावेळी इंग्रजी माऊली आली. म्हणजे जेव्हा इन्फेरिटी कॉम्प्लेक्स निर्माण झालेला होता, न्यूनगंड या पेशवाईने ब्राह्मणवादी व्यवस्थेने केलेला होता तयार, तेव्हा इंग्रजी माऊली आली. दूर फेकुनी रूढी द्यारे, परंपरेची मोडुनी दारे. लिहिणे वाचणे शिकून घ्या रे, छान वेळ आली, इंग्रजी माऊली आली. याच्यावरून स्पष्ट असं दिसतं की शूद्र, अस्पृश्य, SC ST OBC ह्या लोकांना पेशवाईमध्ये इंग्रजी येण्याच्या आधी संस्कृतमधून किंवा जे काय देशी नॉलेज होतं याची परवानगी नव्हती. तुम्ही पारशी, उर्दू ते शिकू शकत होतात, अरबी शिकू शकत होतात मुस्लिमांच्या शिक्षण व्यवस्थेद्वारे, परंतु तुम्हाला संस्कृतमधून शिकायची परवानगी नव्हती. म्हणून सावित्रीबाई म्हणतात, दूर फेकुनी रूढी द्यारे, परंपरेची मोडून दारे. लिहिणे वाचणे शिकून घ्या रे, संधी मिळाली आहे, शिकून घ्या, छान वेळ आलेली आहे, कारण इंग्रजी माऊली आली. लक्षात घ्या. भटधर्माच्या क्लृप्त्या नाना, अज्ञानामुळे शूद्रजनांना. पिळती छळती बहुतयांना, पेशवाई मेली, इंग्रजी माऊली आली. भटशाहीचे राज्य जळाले, शहाणे इंग्रज विजयी झाले. शूद्रजनांना हित ते ठरले, मनुस्मृती मेली, इंग्रजी माऊली आली. शूद्रजनांना ज्ञान सावली, अतिशूद्रांची पालनवाली. मनुस्मृती मेली, इंग्रजी माऊली. देश इंडिया नाही कुणाचा, इराणी ब्राह्मण यवन हुणांचा. असा खरा तो इंडी रक्ताचा, ठोकरे आरोळी, इंग्रजी माऊली आली. तर इथे ब्राह्मण म्हणजे इराणी आहेत, यवनहून यांचे बाहेरून आलेले लोक आहेत असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. आणि हा काही त्यांचा देश नाही, हा इंडी रक्ताचा आहे, आपल्या मूलनिवासी रक्ताच्या लोकांचा आहे. आणि त्या खुश होऊन सांगतात, ठोकरे आरोळी, इंग्रजी माऊली आली. म्हणजे त्या किती खुश आहेत इंग्रजांच्या शिक्षण व्यवस्थेवर, त्यांनी जी संधी दिलेली आहे शूद्र अतिशूद्रांना शिक्षणाची, नोकऱ्यांची, त्याच्यावर त्या किती खुश आहेत हे यातून दिसतं. आता दुसरा महत्त्वाचा लेख, अजून याच्यापेक्षा आणखी जास्त भयानकता दाखवणारा, तो म्हणजे मुक्ता साळवेजी, एक मातंग समाजाची विद्यार्थिनी, सावित्रीबाईंच्या शाळेतनं शिकलेली. तिचं हे पत्र त्यांनी देवाला उद्देशून पत्र लिहिलेलं आहे. हे त्यावेळेला प्रसिद्ध झालं त्यावेळेच्या वृत्तपत्रांमध्ये. ती देवाला म्हणते आहे की आता जर वेदाधारेकडून आमचा द्वेष करणारे लोक यांच्या मताचे खंडन करावे, तर हे आमच्यापेक्षा उंच मनवणारे, विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच सत्ता आहे, आम्हीच याचे अवलोकन करावे. तर यावरून उघड दिसते की आम्हास धर्मपुस्तक नाही. आता काही लोकांचा असा एक हे असतो, जे संघी समर्थक, ब्राह्मणवादाचे समर्थक असतात, की नाही, वेद तर सगळ्यांना अलाउड होते, अभ्यास तर सगळ्यांना अलाउड होतं, त्यावेळेला तर सगळ्यांना शिक्षण व्यवस्था होती, इंग्रजांनी डिस्ट्रॉय केली आपली संस्कृती, आपली शिक्षण व्यवस्था. हे शूद्र अतिशूद्र लोक जाहीर सांगतायत की आम्हाला हे कुठलंच वाचायला परवानगी नव्हती, ही इंग्रज आल्यानंतर सुरुवात झाली. जे काय गुरुकुल वगैरे हे जे थापा मारतात हे लोक, ब्राह्मणवादी लोक, हे फक्त ब्राह्मणांसाठी आणि जे श्रीमंत राजघराण्यातले क्षत्रिय म्हणवणारे ते लोक होते त्यांच्यासाठी होते. इतरांना गुरुकुल ब्राह्मण शिक्षक चालवायचे, ते काय शूद्र अतिशूद्रांना ते शिक्षण द्यायचे का? तर नाही, ते खुलेच नव्हते. एज्युकेशन वॉज नॉट ओपन फॉर SC ST OBC. आणि SC ST OBC हा मेजॉरिटी तिथला या समाजाचा घटक त्यावेळी देखील होता, जसा आज आहे तसा. त्यामुळे जर वेद ब्राह्मणांसाठी आहे, तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणाचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही, तर आम्ही धर्मरहित आहो असे साफ दिसते की. हर हर असे वेद की ज्यांचे ब्राह्मणांच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग
त्यांच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडेच किती मूर्खत्व येईल बरे. मुसलमान लोक कुराणाच्या आधारे वरून व इंग्रज लोक बायबलच्या आधारेवरून व ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात. म्हणूनच ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. तर हे भगवान, तुझकडून आलेला कोणता धर्म तो आम्हाला कळीव, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडेच पाहावे, तो व त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवरून नष्ट होत व असा धर्माचा अभिमान करावा असे आमच्या मनात देखील न येवो. बघा ही लोकभावना काय होती. जे लोक जागृत होत होते शिकून, त्यांच्या मनामध्ये काय भावना येत होती की हे आम्हाला जर उपलब्धच नाही, आम्ही नुसतं फक्त आदाशासारखं त्या खादाडा व्यक्तीच्या तोंडाकडे खाणाऱ्याच्याकडे आम्ही बघतो आहोत, तर याचा काय उपयोग आहे. आम्हा गरीब मांग महाराज हाकून देऊन आपण मोठ्या मोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हास तेल सिंदूर पाजून पुरण्याचा व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालवला होता. ही किती भयानक प्रथा होती की आम्हाला शूद्र आणि अस्पृश्य लोकांना तुम्ही तेल सिंदूर पाजून इमारतीचा पाया खोदला जायचा, त्यावेळी आम्हाला आमची आहुती दिली जायची आणि आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम तुम्ही चालवला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले आहे. सांगते आहे का, ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हास गाढवाप्रमाणे तरी मानित होते की काय. पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा बरे, त्याचा धनी तुमची फटफजिती करून तरी राहील की काय. परंतु महारमांगास मारू नका असे म्हणणारे कोण बरे. म्हणजे प्राण्यांना मारलं तरी लोक भांडायला यायचा त्याचा मालक, पण महारमांगाला मारू नका असं म्हणायला सुद्धा कोणी पुढे यायचं नाही. तर हे मोठं पत्र आहे. त्याच्यात पुढे अजून परत तसेच त्यांनी मुद्दे काढले आहेत की ती म्हणते की मुक्ता म्हणते, आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य आल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे. ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी की जे ब्राह्मण आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते, तेच आता माझे स्वदेशीय प्रिय मित्रबंधू आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेतात. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. यातून त्यांचा विचार सैतानाला नेला आहे. ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रियबंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हाला जातीबाहेर काढू. म्हणजे काही जे समाजसुधारक वृत्तीचे ब्राह्मण आहेत त्यांचं इथे ती मेन्शन करते आणि त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते. म्हणून आमच्या प्रियबंधूंनी महारमांगांच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करतात. बघा, लक्षात घ्या, इंग्रज सरकार मदत करतं या शाळांना. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे. अहो दरिद्रांनी व दुःखांनी पिडलेले महारमांग लोक हो, तुम्ही रोगी आहात तर ज्ञानरूपी औषध घ्या. म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले नीतिवान व्हाल, तर तुमच्या रात्रंदिवस ज्या जनावराप्रमाणे हाजऱ्या घेतात त्या बंद होतील. तर आता झटून अभ्यास करा, म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार नाहीत. परंतु हेही माझ्याने सिद्ध करत नाही. यास उदाहरण जे शुद्ध शाळेत शिकलेले पटाईत सुधारलेले म्हणतात, तेही एखाद्या वेळेस रोमांच उभे राहण्याजोगे वाईट काम करतात. मग तुम्ही तर माग महाराज आहात. तर हे ज्ञानोदयमध्ये 1855 साली हे छापून आला होता हा लेख, तिचा पत्र. तर मित्रांनो, ही असा सिस्टीम होती. म्हणून लॉर्ड मॅकॉलेने जे सगळ्यांना शिक्षण भारतामध्ये सुरू केलं, विशेषतः इंग्रजीतून सुरू केलं, हे एक क्रांती होती. ही संस्कृत बंदी, मेजॉरिटी जे लोक होते भारतातले गैर मुस्लिम, त्यांना जी होती त्यांच्यासाठी ही एक पर्वणी होती, त्यांच्यासाठी क्रांती होती. आणि त्यामुळे संस्कृतची गरजच उरली नाही. तिला ते देवभाषा म्हणत की काही म्हणत. म्हणून हे जे दास्यत्वातनं मुक्तता झाली आणि त्यांच्या धर्माप्रमाणे जे शिकले नाही पाहिजेत ते शिकायला लागले, मुली महिला शिकल्या नाही पाहिजेत त्या शिकायला लागल्या, हे त्यांच्या दृष्टीने वाईट झालं. परंतु आपली तर मुक्ती झाली. म्हणून आपल्या मुक्तीच्या घटनेला, त्या जबाबदार असलेल्या व्यक्तीला हे लोक तर टोचणारच ना. म्हणून तर हे आपल्या महापुरुषांना असे टार्गेट करतात. त्यामुळे यांचा हा डाव आपण ओळखला पाहिजे. नरेंद्र मोदी काय एक प्यादं आहे फक्त. नरेंद्र मोदींना स्वतःची अशी काही बुद्धी नाही. ते त्यांना सांगितलं जातं तेवढं बोलतात. आपण जागं राहून या गोष्टीला चौकसपणे सामोरं गेलं पाहिजे. जय हिंद मित्रांनो.